मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 19 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. कालच्या भागात शेवटी शेवटी आपण पाहिलं होतं, हे सगळे सुभेदार एकमेकांच्या हातात हात देऊन ठामपणे उभे राहतात पत्रकारांच्या समोर. मग फायनली आज ते पत्रकार निघून जातात आणि प्रेक्षकांनो, आजच्या भागात अर्जुनला कळलंय बरं का की हा खून प्रियानेच केलाय. एवढंच नाही तर अधिराजने सुद्धा फोन करून त्याला समजलेलं ते हाताला लागलेलं रक्त वगैरे ते सगळं सायलीला त्याने सांगितलंय. बघत राहा, आजचा भाग इंटरेस्टिंग दाखवलाय त्यांनी. आता हे सगळे पत्रकार गेल्यानंतर सायली सुभेदारांकडे वळते. सुमन म्हणते, आता जर सायली नसती तर काय झालं असतं. कल्पनाताई म्हणतात, संकटाच्या वेळी माणसं राक्षसासारखी का वागतात. माझ्या अर्जुनला ओळखतात तरी का हे सगळे लोक? का दोष देतात माझ्या अर्जुनला? मला नाही सहन होऊ शकत आहे, हे सगळं नाही सहन होऊ शकत आहे असं म्हणून त्या रडत असतात बरं का. आता प्रतापराव म्हणतात, कल्पना शांत हो बरं, रडू नकोस. सायली म्हणते, आई तुम्ही या सगळ्याचा नका बरं त्रास करून घेऊ, जा बरं तुम्ही आराम करा. प्रतिमात्या म्हणतात, हो बाई कल्पना, जा बरं तू आराम कर, अस्मिता तिला घेऊन जा बाई. आता सायली पण घरात जाते, सगळेच घरात जातात. प्रिया तिथेच उभी राहते आणि मनातल्या मनात विचार करते, या सायलीला मध्ये मध्ये यायची काय गरज होती. चांगली मजा येत होती, चांगली मजा येत होती. या सायलीला उगाचच हिरोगिरी करायची काही गरज होती का. प्रिया अशी मनातल्या मनात बोलते आणि मग सगळ्या सुभेदारांच्या मागे घरात निघून जाते. आज बघा प्रेक्षकांनो, आज जरा छान दाखवलं त्यांनी, इंटरेस्टिंग. कालचा एपिसोड जरा सोसो होता पण आजचा चांगला दाखवला त्यांनी. इकडे इन्स्पेक्टर सावंत, चैतन्य आणि अर्जुन तिघेही जेलमध्ये एकमेकांशी डिस्कशन करतात ना, काल दाखवलं होतं त्यांनी, त्यातलाच पुढचा सीन घेतलाय. चैतन्य म्हणतो, हे बघ अर्जुन, हा इन्स्पेक्टर पाटकर बदला घेतोय बरं का तुझ्याशी, याच्यापासून सावध राहा. मग अर्जुन म्हणतो, आपण हे सगळं सिरियसली घ्यायला हवं चैतन्य, त्या पाटकरने जर खोटे पुरावे उभे केले तर माझी सनद जाऊ शकते रे. मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अर्जुन सर काळजी करू नका, तो पाटकर काहीच करणार नाही आणि तो तुम्हाला छळणार पण नाही, मी त्याची सगळी व्यवस्था करतो. आणि कॉन्स्टेबल, इथे अर्जुन सुभेदारांना काहीही त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या हं. तिथल्या एका कॉन्स्टेबलला सावंतने समजवलंय. आता सावंत पुढे म्हणतात, इन्स्पेक्टर सावंत जर बेकायदेशीर पद्धतीने अर्जुन सरांकडनं काही माहिती काढून घेत असले किंवा चुकीचं वागत असले अर्जुन सरांशी तर मला कळवा हं कॉन्स्टेबल. तिथले ते कॉन्स्टेबल म्हणतात, हो सर, काळजी करू नका. मग सावंत म्हणतात, अर्जुन सर डोंट वरी, हे कॉन्स्टेबल तुमच्या सोबत आहेत, आम्ही येतो हं. चैतन्य आणि ते सावंत आता निघून गेलेत बरं का. अर्जुन आता विचार करायला लागतो आणि जेलमध्ये त्याने बराच विचार केलाय की हे सगळं कसं झालं असेल, काय सिक्वल असेल. आता त्याला कळतं बरं का प्रेक्षकांनो की हा खून प्रियानेच. अर्जुन विचार करत असतो, काही झालं तरी उद्याच्या केसमध्ये मला माझी बाजू स्ट्रॉंग करावीच लागेल, माझी सनद जाण्याची रिस्क मी नाही घेऊ शकत. इकडे सुभेदार सगळे टेन्शनमध्ये दाखवलेत नेहमीप्रमाणे. सायली त्यांना समजावत असते, आई बाबा थोडी थोडी कॉफी प्या, सगळ्यांनी थोडं खाऊन घ्या हं, असं नका करू. प्रतापराव म्हणतात, नको ग सायली, आमच्या घशाखाली नाही जाणार ग घास. सायली म्हणते, असं नाही चालणार करून बाबा. कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, पण माझ्या अर्जुनने काही खाल्लं असेल का ग. सायली म्हणते, आई त्यांची काळजी नका करू तुम्ही, इन्स्पेक्टर सावंत, चैतन्य भाऊजी सगळेच कामाला लागलेत आणि आई कोर्टामध्ये हे स्वतः केस लढणार आहेत, तुम्ही नका हं काळजी करू. प्रिया पण तिथेच बसली आहे बरं का. सगळे ऑब्विसली आता टेन्शनमध्येच असणार. अर्जुन जेलमध्ये गेल्यावर कोणाला बरं वाटणार आहे प्रेक्षकांनो. सायली म्हणत असते, आपण सगळे यातनं लवकरात लवकर बाहेर पडू, तुम्ही खचून जाऊ नका हं, तुम्हा सगळ्यांची गरज मला जास्त आहे या क्षणाला. मग सुमन म्हणते, आम्ही तर आहोतच ग बेटा तुझ्यासोबत, पण आम्ही दुबळे पडतो ना तेव्हा तू आमच्या पाठीशी ठामपणे उभी राहतेस हं. आता तेवढ्यात सायलीला अधिराजचा फोन येतो बरं का प्रेक्षकांनो. आणि मग सायली मग बोलता बोलता बाहेर निघून जाते तिचा फोन घेऊन आणि म्हणते, मी आलेच हं आई बाबा. आता बघा प्रेक्षकांनो, अधिराज तिला काय बोलतो. आणि हो, नेहमीप्रमाणे हा एपिसोड म्हणजे शुक्रवार आणि शनिवार एपिसोड अर्ध्याच तासाचे असतात. आज देखील हा एपिसोड अर्ध्याच तासाचा दाखवलाय. छान दाखवलाय आजचा हा एपिसोड. आणि हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात रिव्ह्यू विथ मी अनघा या तुमच्या लाडक्या चॅनलवर. सायली फोन घेऊन बाहेर जाते बाल्कनीमध्ये. प्रिया तिच्यावर लक्षच ठेवून असते. सायली आता अधिराजला म्हणते, अधिराज भाऊजी बोला, मी तुम्हाला फोन करणारच होते. अधिराज म्हणतो, सायली वहिनी, हे असं कसं झालं, अर्जुन खून करणं शक्यच नाहीये. इकडे आता पुन्हा मध्येच छोटासा सीन सुभेदारांचा घेतलाय. प्रतापराव म्हणत असतात, कल्पना, आपला अर्जुन सुटणारच आहे, तू नको काळजी करू. अश्विन पण म्हणतो, हो मम्मा, आपण सगळ्यांनी तोपर्यंत शांत राहूयात. अस्मिता म्हणते, हे एक घाणेरडं स्वप्न आहे असं समजू मम्मा, हे लवकरात लवकर संपून जाणार आहे बघ. तेवढ्यात आता प्रिया उगाच मध्ये मध्ये गेल्यासारखं बोलते बरं का. आई अगं तू बोलत का नाहीयेस, प्रतिमा त्याच्या जवळ जाऊन म्हणते बरं का आणि म्हणते, चहा घे ना आई,
अगं अशी शांत शांत नको राहूस, काहीतरी बोल. पण हिला नेहमीप्रमाणे कोणी भाव देत नाही बरं का. विमल म्हणते, मी सगळ्यांसाठी काहीतरी खायला करते हं. इकडे अधिराज आणि सायलीचं बोलणं कंटिन्यू केलंय. अधिराज म्हणत असतो, वहिनी मला माहिती आहे अर्जुन निर्दोष आहे, त्याला कोणीतरी फसवतंय. सायली म्हणते, हो फसवलंच आहे कोणीतरी, मी सगळं तुम्हाला नंतर सांगते भाऊजी. पण मला सांगा तुमचं आणि प्रियाचं काही बोलणं झालं का, म्हणजे फोनवर वगैरे? अधिराज म्हणतो, अहो वहिनी नुसतं फोनवर नाही बोलणं झालं, आम्ही काल रात्री भेटलो होतो. सायली म्हणते, काय काल रात्री भेटला होतात? अधिराज म्हणतो, हो काल रात्री उशिरा मला भेटली होती प्रिया. हे ऐकून सायलीला जरा आश्चर्यच वाटलंय आणि अधिराजने जे काही तिचं आणि अधिराजचं बोलणं झालं ते सांगितलंय सायलीला. अधिराज ते सगळं सांगतो आणि आपल्याला स्क्रीनवर ते फ्लॅशबॅक दाखवलाय. सायली ते सगळं ऐकून आश्चर्यचकित होते बरं का. आणि सस्पेन्स रंगवण्यासाठी आता मध्येच पुन्हा सुभेदारांचा सीन घेतलाय. प्रिया म्हणत असते, आई काहीतरी खा न गं, तुझ्यासाठी कॉफी तरी करू का? कल्पनाताई म्हणत असतात, मला काही नकोय. मग प्रिया मध्येच विचार करते, ही सायली एवढा वेळ कोणाशी फोनवर बोलते? मला बघावं लागेल, शांतेच्या खुनाबद्दल काही असेल तर मला ऐकावं लागेल. पुन्हा सायलीचं बोलणं कंटिन्यू केलंय. सायली म्हणते, अधिराज भाऊजी उशिरा म्हणजे साधारण किती वाजता भेटली प्रिया तुम्हाला? अधिराज म्हणतो, वहिनी 12 वाजले असतील बघा. सायली म्हणते, बापरे एवढ्या उशिरा भेटली ती? ती तर 8-9 वाजता अश्विन भाऊजींसोबत बाहेर पडली होती. मला एक सांगा, जेव्हा ती तुम्हाला भेटली तेव्हा तुम्हाला तिच्या वागण्या बोलण्यात काही विचित्र जाणवलं का? मग अधिराजला ते आठवतं की त्याने जेव्हा तिचा हात हातात घेतला होता तेव्हा अधिराजला तिच्या हातावरती रक्ताचे डाग दिसलेले असतात आणि एक कट पण दिसलेला असतो आणि अधिराज तिला त्याबाबत विचारतो सुद्धा. तेव्हा प्रिया त्याला सांगते की अरे ते जरा भाजी चिरताना लागलंय. हे सगळं आता अधिराजने सांगितलंय बरं का सायलीला. तो आठवतो सगळं आणि म्हणतो, हो वहिनी ॲक्च्युली आपल्या ठरल्याप्रमाणे मी जेव्हा तिला ड्रेस गिफ्ट केला ना तेव्हा तिच्या हातातनं रक्त येत होतं. मी तिला विचारलं रक्त कसं येतंय, तेव्हा ती मला म्हणाली की चिरताना हात कट झालाय. आता कळलं, अर्थातच ती खोटं बोलत होती. तो जो तिच्या हातावरचा कट होता ना तो नक्कीच फ्रेश होता. सायली मनात विचार करते, बाप रे, म्हणजे नक्कीच प्रियानेच शांतामावशीचा खून केलाय. म्हणजे अधिराज भाऊजींना भेटायच्या आधी ती खून करून आली होती. तर प्रियाने काय काय केलंय कांड आता ते सगळं यांना माहितीच आहे प्रेक्षकांनो. फक्त आता ते सगळ्यांच्या समोर येणं बाकी आहे आणि आता खरी तीच मजा आहे. सायली आता हे प्रियाचं प्रकरण कसं सगळ्यांसमोर आणते हेच बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. खरं तर प्रियाने स्वतःहून या सगळ्या संकटांना आमंत्रण दिलंय असं म्हणायला हरकत नाहीये. आता ही प्रिया बघायला जाते बरं का, सायली कोणाशी बोलते फोनवर म्हणून चहाचा कप घेत असते आणि जात असते बाहेर. अस्मिता तिला थांबवते आणि म्हणते, तन्वी कुठे चालली आहेस? प्रिया म्हणते, अगं सायलीला चहा देते ना अस्मिता, तिने सकाळचं काही खाल्लेलं नाहीये, काही नाहीये तिच्या पोटात. मग अस्मिता म्हणते, आणि इकडे तो चहा मी नेऊन देते सायलीला, तू विमलला मदत कर. प्रियाचा हा डाव फसतो सायलीचं बोलणं ऐकण्याचा. इकडे अधिराज म्हणत असतो सायलीला, हॅलो सायली वहिनी फोनवर आहात ना? सायली म्हणते, हो हो भाऊजी, हे बघा ऐका, प्रियावर बारीक लक्ष ठेवा. हे बघा ती कोणाबद्दल काही बोलत असली, काही तुम्हाला संशय आला तर मला लगेच फोन करून सांगा हं. आणि तुम्ही तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढताय वगैरे, म्हणजे हे सगळे पुरावे तुम्ही गोळा करतायत ना भाऊजी? अधिराज म्हणतो, हो हो वहिनी, मी सगळे पुरावे गोळा करतोय. आणि वहिनी मी समजू शकतो तू सध्या अर्जुनला सोडवण्यात बिझी आहेस, त्यामुळे तू या प्रकरणात सध्या लक्ष देऊ नकोस. तुम्ही जे काम माझ्यावर सोपवलंय ते मी व्यवस्थित करेल आणि माझा हा निरोप अर्जुनला दे हं. सायली म्हणते, हो भाऊजी तुमचे खूप खूप आभार हं. असं म्हणून सायलीने फोन ठेवलाय बरं का. आता सायली या मुळाशी जाणार आहे. सायली, अर्जुन, चैतन्य तिघे मिळून कसून शोध घेणार आहे आणि मला नाही वाटत की आता अर्जुनचं बाहेर सोडवणं वगैरे हे जास्ती लांबवतील बरं का प्रेक्षकांनो, कारण उघड आहे प्रियाच शांतामावशीचा खून करू शकते हे अर्जुन आणि सायलीला माहितीच आहे आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा. इकडे अस्मिता येते आणि सायलीला म्हणत असते, चहा घे ग सायली. सायली म्हणत असते, नको अस्मिता ताई, मला भूक नाही आहे. मग अस्मिता तिला समजवते, अगं असं करू नकोस सायली, स्वतःची काळजी घे, तू आमची आणि अर्जुनची ताकद आहेस ग. सायली, त्या मोर्चा समोर तू ज्या पद्धतीने आम्हा सगळ्यांना सावरून घेतलंस ना, खरंच आम्हाला धीर आला ग. आणि तुझा हा स्वभाव सगळ्या संकटातनं तारून नेणार आहे बघ आम्हाला. प्लीज सायली चहा घे. मग सायली अस्मिताचं ऐकते आणि चहा पिते. पण चहा पिताना ती सारखी विचार करत असते की आता काय करावं. ती आता हातात चहाचा मग घेते खरी, पण आता तिला अर्जुनची आठवण येत असते सतत. ती विचार करत असते, यांना तर माझ्या हातचीच कॉफी लागते, आता तिथे त्यांना काय खाय प्यायला मिळत असेल. सायलीला अर्जुनची खूप काळजी वाटते आणि इकडे अर्जुन
आता जेलमध्ये बसून त्या जेलच्या म्हणजे आतल्या खालच्या जमिनीवरती सगळे पॉईंट नोट डाऊन करत असतो. काय झालं असेल, कसं झालं असेल हे सगळं. त्या दिवशी सायली आणि मी आईस्क्रीम खायला गेलो होतो आणि जयेश शांता मावशी सोबत गेला होता. जयेशने तर मला मध्ये फोन केला होता की तो आणि शांता मावशी तिकडे घरी पोहोचलायत शांता मावशीच्या. मग शांता मावशीचा खून झाला तर झालाच कसा? अर्जुनने काही पॉईंट टाकलेत तिथे, खाली लिहितोय तो आणि तेच विचार करतोय आणि त्याला आता कळत नाहीये की नेमकं हे झालं तर झालं कसं. प्रिया कुठे होती? जयेश जेव्हा शांता मावशी सोबत होता तेव्हा माझं आणि जयेशचं तर बोलणं झालं होतं. आईस्क्रीम खाताना मी जयेशला फोन केला होता तेव्हा तर तो खोकलत होता. म्हणजे तो शांता मावशी वेगळ्याच ठिकाणी होते का? खून कधी झाला असेल शांता मावशीचा? असे बरेच पॉइंट आउट त्याने लिहिले आणि त्याबाबत तो सतत विचार करतोय आणि त्याला कळत नाहीये नेमकी लिंक लावावी तर कशी लावावी. नेमकं झालं तर झालं काय? अर्जुन आता त्या जेलमध्ये असा एअर झाल्या मारत सतत विचार करतोय असा सीन त्यांनी दाखवलाय. आजचा रिव्ह्यू आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका हा मंडळी. आता लगेच इथून पुढे चैतन्याचं सीन दाखवलाय. चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत आता शांता मावशीच्या चाळीत गेलेत आणि तिथल्या लोकांना विचारपूस करतायत. फक्त दृश्य दाखवलंय त्यांनी. तेवढ्यात चैतन्याला फोन येतो आणि तो फोन एका अर्जुनच्या क्लायंटचा असतो बरं का. आता अर्जुनला जेल झाली आहे म्हटल्यावर अर्थातच त्याचे क्लायंट केस सोडून निघून जाणारच. तर असाच एका क्लायंटचा फोन चैतन्याला येतो आणि तो क्लायंट म्हणत असतो की मला माझी केस अर्जुन सरांकडनं परत घ्यायची आहे. चैतन्य त्यांना समजवतो, हे बघा हे काही दिवसाचंच प्रकरण आहे, अर्जुन आमचा निर्दोष आहे, तुम्ही अर्जुनला ओळखता ना, मग अशी केस मागे घेऊ नका, प्लीज ऐका. पण तिकडचा तो जो कस्टमर आहे अर्जुनचा तो काही ऐकत नाही आणि फोन ठेवून देतो. चैतन्य फोन ठेवल्यावर विचार करतो, हा सकाळपासनं तिसरा चौथा फोन आहे, सगळे एक एक करून मुद्दाम केस मागे घेतात. अर्जुन जेलमध्ये गेलाय म्हणून सगळेच त्याची साथ सोडतायत असं चैतन्याला वाटत असतं. मग तेवढ्यात तो त्या दुसऱ्या कस्टमरचा एका फोन येतो चैतन्याला आणि तो कस्टमर म्हणतो, काळजी करू नका, मी अर्जुन सरांच्या सोबत आहे. मग चैतन्याला जरा धीर येतो. तो म्हणतो, थँक्यू सर, थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या अर्जुनचे जुने क्लायंट आहात त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की अर्जुन असं काहीही करणार नाहीये, थँक्यू सो मच. चैतन्य आता फोन ठेवतो आणि मग इन्स्पेक्टर सावंतकडे जातो. इन्स्पेक्टर सावंतला तो विचारतो, सावंत काही लागलंय का हाताशी? सावंत म्हणतात, नाही चैतन्य सर, अजून तरी काही लागलेलं नाहीये. म्हणजे थोडक्यात त्यांनी असं दाखवलं की संकट आले ना की सगळेच साथ सोडून निघून जातात, मग कितीही मोठा माणूस असू देत. हे मात्र खरं आहे बरं का प्रेक्षकांनो. संकटात जो आपला साथ देईल ना तोच आपला असतो. असे तर सुखात सोबती करणारे भरपूर असतात. तर असो, इकडे सायली पण आता चांगलीच कसून कामाला लागली आहे. तिने अर्जुनचे काही पुस्तकं फाईल्स म्हणजे वाचायला वगैरे सुरुवात केली आहे आणि आता हा खून प्रियाने कसा केला असू शकतो किंवा काय झालं असेल वगैरे वगैरे या गोष्टींचा ती विचार करताना दाखवली. इथे फक्त म्युझिक ऐकवलंय आणि मग काही फाईल्स आणि पुस्तकं ती समोर घेते आणि जयेशला फोन करते आणि विचारते, जयेश भाऊजी नेमकं त्या रात्री झालं तर झालं काय, सगळं मला व्यवस्थितपणे सांगा. जयेश जसं जसं सांगत असतो तसं तसं सायली आता एका वहीवरती नोट डाऊन करत असते बरं का. आणि ती सुद्धा आता या सगळ्या गोष्टींचा कसून शोध घेते. आता अर्जुनच्या आधी सायलीच्या हाताला पुरावे लागणार यात काही शंका नाहीये बरं का प्रेक्षकांनो. कारण नेहमीच सायली खूप हुशार दाखवली आहे. अर्थातच ती ॲडव्होकेट रविराजांची मुलगी आहे ना, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण तिला कुठे माहिती आहे आणि सुभेदारांना सुद्धा माहीत नाहीये. लवकरच सायली खरी तन्वी हे त्यांनी सिद्ध करावं. हं, आता मध्ये जे सचिनचा सीन घेतलाय बरं का आज. सचिन आता उगीच काळजी असल्यासारखा येतो अस्मिताकडे आणि अस्मिताला म्हणतो, अगं अस्मी, हे सगळं काय होऊन बसलं ग? अगं अस्मी, अर्जुनने खून करणं शक्यच नाहीये ग, हे कसं शक्य आहे? मग आता अस्मिता म्हणते त्याला, हळू बोल ना सचिन, बाळ झोपलंय बरं का. मग लगेच सचिन म्हणतो, अगं हो ग अस्मी, मला खूप रेसलेस वाटत होतं ग, म्हणून मी तुझ्याशी बोलायला आलो. आणि अस्मी, तुला जर माझ्याशी काहीही शेअर करायचं असेल, तुझ्या मनातलं सांगायचं असेल तर मी आहे. हं. अस्मिता म्हणते, तू आत्ता कसं काय आलास रे घरी सचिन, तू ऑफिसला नाही गेलास? सचिन म्हणतो, अगं मी गेलो होतो ऑफिसला, म्हणजे न्यूज ऐकल्यावर मी ब्रेक घेऊन आलोय थोड्या वेळासाठी. अस्मिता म्हणते, तू ऑफिस सोडून येण्यासारखं काही टेन्शन नाही आहे इथे बरं का. सचिन, ऑलरेडी ना अर्जुन खूप हुशार आहे बरं का, हे आणि असल्या केसेसमधनं तो स्वतःला आरामात बाहेर काढू शकतो. सायली, चैतन्य आहेत बरं का त्याच्यासोबत. सचिन म्हणतो, अगं हो म्हणजे काय अस्मी, अगं म्हणजे अर्जुन सुटणारच आहे या केसमधनं, हे फक्त काही दिवसांचं आहे ग, हे माहिती आहे मला. अस्मिता आता सचिनशी काहीच बोलत नाही बरं का आणि बाळाला झोपवत असते, बाळाला झोका देत असते आणि सचिन पण उगत तोंड देखला अस्मिताशी बोलतोय हे अस्मिताला कळतं. सचिन आता फोनवर बिझी होऊन जातो बरं का, ते अस्मिताला समजतं बरोबर. आता तेवढ्यात सचिनने महिपतला मेसेज करून कळवलंय बरं का की अर्जुन सुभेदार जेलमध्ये आहे,
तोपर्यंत आपल्याकडे कोणाचं लक्ष नसणार आहे. आता पुढचं प्लॅनिंग आपण करूयात. लवकरात लवकर अण्णांना जेलमध्ये जाऊन भेटायचंय, त्याची व्यवस्था कर. सॉरी या प्रेक्षकांनो, त्याने साक्षीला मेसेज केलाय बरं का तिथे उभ्या उभ्या. कमाल आहे हं, या सचिनची बायकोसमोर काय काय उपद्व्याप करतो प्रेक्षकांनो. पण आता अस्मिताने याचा नाद सोडून दिलाय हे तिच्या वागण्या बोलण्यातून कळतच आहे आपल्याला. असो, आता ह्या पाटकरने अर्जुनची चौकशी केली आहे. आजचा एपिसोड आहे ना प्रेक्षकांनो, जरा खिळवून ठेवणार आहे आणि प्रयत्न करते हा पाटकर उगाच दुश्मनी काढतोय बरं का अर्जुनवर, गरज नसताना. काहीतरी ओव्हर चाललंय हे सीन. असो, पण आता काहीतरी अर्जुनला त्रास द्यायचा आहे सगळीकडून म्हणून रंगवलाय त्यांनी असं म्हणायला हरकत नाहीये. पाटकर म्हणत असो, बोला ओ सुभेदार, तोंड उघडा, कुठे होतात त्या रात्री? अर्जुन म्हणतो, सांगितलं की तुम्हाला, बायकोसोबत आईस्क्रीम खात होतो. मग पाटकर म्हणतो, ए सुभेदार, तुझ्यावर लक्ष आहे बरं का. नाही, आम्ही तुझे फोन कॉल चेक केले. तुझा एक माणूस त्या रात्री शांतासोबत होता. तुझा माणूस खबर देत होता रात्री शांताबद्दल. हा खून तू प्लॅन करून केलाय सुभेदार, बरोबर ना? शांता कधी येते कधी जाते हे तुला माहित होतं आणि म्हणूनच तू शांतावर लक्ष ठेवून होता आणि तूच खून करून शांताला मारलंय. हे तू तुझ्या प्लॅनिंगने सगळं पार पाडलंय आणि तू मारलंय शांताला. अर्जुन आता हसायला लागतो बरं का. मग हा इन्स्पेक्टर पाटकर म्हणतो, ए सुभेदार, दात काढायला काय झालं रे तुला? अर्जुन म्हणतो, काय हो इन्स्पेक्टर पाटकर, नाही तुम्ही विसरतायत का काही गोष्टी? नाही, मी तुम्हाला परत 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 तेच सांगतोय की मी एक क्रिमिनल लॉयर आहे. मला जर एखाद्या बाईचा खून करायचा असेल तर मी तिच्यासोबत कॉन्टॅक्ट का ठेवू आणि तिच्याबरोबर मी माझ्या माणसाला का पाठवू? काहीतरीच पाटकर. त्यावर पाटकर म्हणतो, मग तुझा आणि त्या शांताबाईचा संबंध काय आहे? अर्जुन म्हणतो, देईल ना, याचं उत्तर देईल मी तुम्हाला, पण ते मी कोर्टात देईल. पाटकर म्हणतो, मला सांग, या बाईबरोबर जो माणूस तू ठेवला होतास त्या माणसाला कुठे लपवलंयस? अर्जुन म्हणतो, अरे तुम्ही का विसरताय इन्स्पेक्टर पाटकर? अहो त्या माणसाचा नंबर, त्याचा ॲड्रेस मीच तुम्हाला दिला ना. काय विसरता हो पाटकर? तुम्हाला त्याच्याकडनं कुठलीच माहिती मिळाली नाही, तो माझ्यावर आरोप करता का मी त्याला लपवलंय म्हणून? इन्स्पेक्टर पाटकर म्हणतो, हे बघे, जयेशने सांगितलं होतं त्यावेळेला शांतासोबत होता तो आणि त्याच्यावर कोणीतरी हल्ला केला. पण तो हल्ला तू केला होतास ना सुभेदार? खरं सांग, तूच हल्ला केला होतास का? अर्जुन म्हणत असतो, अरे पाटकर, तुम्ही परत विसरताय राव. अरे मी क्रिमिनल लॉयर आहे, मी का जादूगर आहे का? एकाच वेळेला मी आईस्क्रीम पण खाईल आणि एकाच वेळेला मी हल्ला पण करेल, असं कसं होईल पाटकर? अरे मी का जादूगर आहे का? मग त्यावर तो इन्स्पेक्टर पाटकर म्हणतो, मग तू हल्ला करण्यासाठी दुसऱ्या कुठल्या माणसाला पाठवलं असशील? होऊ शकतं ना असं. नाही, जोपर्यंत तो माणूस तुझ्या वाट्यातनं बाहेर जात नाही तोपर्यंत तू हल्ला नसशील केला ना. आता हा पाटकर कुठल्या कुठे बोलतोय बरं का. अर्जुन म्हणतो, वा रे वा, तुमचं इमॅजिनेशन खूप छान आहे बरं का पाटकर, खूप छान आहे. नाही, अशी शक्यता असू शकते, पॉसिबिलिटी भरपूर आहेत. पोलीस चौकशीमध्ये अशा शक्यता चालत नाहीत इन्स्पेक्टर. तुमच्याकडे आहे का ठोस पुरावा? अर्जुनने असं बोलल्या बोलल्या आता हा पाटकर चुपचाप होऊन जातो बरं का. आता शेवटचं सीन तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. आता प्रिया उगा आगाऊपणा करायला जाते बरं का. ती सायलीला खोटी सहानुभूती दाखवायला जाते नेहमीप्रमाणे, पण सायलीने तिला तिच्या शब्दात कसं पकडलंय बघा. आता सायलीला कन्फर्म झालंय बरं का मंडळी की हा खून प्रियानेच केलाय आणि हे सगळं ती आता अर्जुनला सांगणार आहे. त्यामुळे अर्जुनला पण कळणारच आहे की हा खून प्रियाने केलाय. उद्याच्या भागात त्यांनी दाखवलंय. पण सायली बघा आता प्रियाला कशी बोलते. प्रिया येते तिच्या जवळ आणि म्हणते, सायली किती खंबीर आहेस ग तू खरंच. आम्हाला तुझं ना खूप कौतुक वाटतं. आपला नवरा जेलमध्ये गेलाय हे कुठल्याही बायकोला सहन करणं अशक्य आहे ग. पण तू हातपाय नाही गाळले सायली. सायली म्हणते, हातपाय गाळायचं काय कारण आहे? थोड्याच दिवसात हे निर्दोष सुटणार आहेत. आणि मुळात मला एक गोष्ट माहिती आहे बरं का, खून यांनी केलेला नाहीये. खून कोणी केलेला असू शकतो ना हे सुद्धा मला माहिती आहे बरं का. आता प्रिया जरा घाबरते बरं का प्रेक्षकांनो आणि मनात विचार करते, बापरे, हिला कळलं का काय मी शांताचा खून केलाय? आणि आता सायली तिला म्हणते, काय ग प्रिया, मला एक सांग, तू काल रात्री कुठे होतीस? प्रिया म्हणते, मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. आता सायली म्हणते, कुठली ग मैत्रीण? प्रिया म्हणते, ती जिने मला जॉब लावला ती. सायली म्हणते, अच्छा अच्छा, संजना का खुशी ग? प्रिया घाबरून म्हणते, तू नाही ओळखत तिला? सायली म्हणते, लाव फोन लाव बरं त्या मैत्रिणीला, मला बोलायचंय त्या मैत्रिणीशी. आता प्रिया कशाची फोन लावते. प्रिया म्हणते, तुला काय बोलायचंय तिच्याशी? सायली म्हणते, माझं काम आहे तिच्याकडे, मी सांगेल तिला. तुझ्याकडे कशाला सांगू आणि तुझा वेळ कशाला वाया घालू? प्रिया सांग, मला तिचा फोन नंबर सांग. प्रिया म्हणते, माझी मैत्रीण सध्या गावाला गेली आहे, तिथे रेंज नसते, ती आली ना की देईल मी तुला नंबर.
आणि मला अश्विने काम सांगितलं होतं, मला आठवलं ते चालले मी. प्रिया कशी पळते बघा सायलीच्या समोरून. प्रियाला माहिती आहे बरं का, सायली या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ शकते. आता प्रिया पुढे काय करते ना, हेच बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का मंडळी. सायलीला लगेच कळतं की हिनेच खून केलाय. प्रिया तिथून निघून जाते आणि सायली विचार करते, या उलट तपासणीवरनं एक गोष्ट तर लक्षात आली आहे, शांता मावशीचा खून प्रियानेच केलेला असू शकतो. आजचा हा भाग इथेच संपलाय बरं का मंडळी. आता बघा पुढच्या भागात सायली अर्जुनला भेटायला जेलमध्ये गेली आहे आणि तिने सगळं सांगितलंय अर्जुनला. अर्जुन म्हणत असतो, याचा अर्थ तो इन्स्पेक्टर पाटकर मुद्दाम माझ्या मागावर होता. सायली एक काम कर, आपण ज्या आईस्क्रीम शॉपमध्ये गेलो होतो ना, तिथल्या मॅनेजरशी बोल आणि चैतन्य तू शांता मावशीच्या घराकडे जा आणि काही माहिती मिळते का बघ. इकडे अधिराजने प्रियाला प्रपोज केलंय डायरेक्ट, की प्रिया तू माझ्याशी लग्न करशील का. अगदी गुडघ्यावर वगैरे बसून अधिराजने प्रियाला प्रपोज केलंय बरं का. अर्जुन म्हणत असतो, सायलीने मग अधिराजने जे सांगितलंय ते अर्जुनला शेअर केलंय की प्रियाच्या हातावर ते कट वगैरे होता. मग अर्जुन म्हणतो, अच्छा याचा अर्थ क्लिअर आहे, शांता मावशीचा खून प्रियाने स्वतःच केलेला दिसतोय. मंडळी, अर्जुन आणि सायलीला प्रियाने केलेल्या या सगळ्या खुनाची टोटल लागणारच आहे. उलट प्रियाने खून करून आणखीन एक गुन्ह्यात भर घातली असं म्हणायला हरकत नाहीये. सायली बाहेर असल्यामुळे प्रियाचे 3-13 वाजणारच. आता हे 3-13 कसे वाजतायत आणि 13 जणी मिळून प्रियाला कशा एक्सपोज करतायत हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. हे सगळं दाखवणं सोपं नाहीये. नक्कीच येणारे भाग इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे बघत राहा. ठरलं तर मग. आणि मंडळी, आज आहे अक्षय तृतीया. तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांचं सुख, समृद्धी, आरोग्य, संपत्ती या अक्षय तृतीयाप्रमाणेच अक्षय राहो हीच मी देवाचरणी प्रार्थना करेल. मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे बरं का. काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.